आता बातमी चंद्रपुरातून आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला झालाय। पावसाळ्याचे 3 महिने म्हणजे 1 जुलै ते 30 सप्टेंबर ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा पर्यटनासाठी बंद असतो। दरम्यान ताडोबा सफारीसाठी सचिन तेंडुलकर नागपुरात दाखल झाला। तर हे दोन दृश्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला हिरवा झेंडा आता दाखवण्यात आलाय। पावसाळ्यात हा प्रकल्प बंद असतो आणि जसा परतीचा पाऊस सुरू होतो त्यानंतर हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प खुला केला जातो। आणि दुसरीकडे ताडोबा सफारीसाठी सचिन सुद्धा नागपुरात दाखल झालाय। जगप्रसिद्ध असलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प आजपासून उघडण्यात आला आहे। 3 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आज बघू शकतो आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटक देश विदेशातून या ठिकाणी आल्याचे चित्र दिसून येत आहे। एक आनंदाचे वातावरण आहे, कारण की 3 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आज ताडोबा उघडण्यात आला आहे। पावसाळ्यात 3 महिन्यासाठी हे ताडोबा व्याघ्र प्रकल्प हे बंद ठेवण्यात येते। विशेष बाब म्हणजे प्रजनन केंद्र प्रजननची वेळ असते, त्यामुळे हा ताडोबा 3 महिन्यासाठी बंद ठेवण्यात येतो। त्यामुळे जी प्रतीक्षा आहे पर्यटकांची, ती प्रतीक्षा आता कुठेतरी संपत असल्याचे चित्र दिसून येत आहे। पर्यटकांमध्ये जे उत्साह आहे की या ठिकाणी जे वाघ बघण्याची इच्छा असेल की जे प्राणी बघण्याची इच्छा असेल त्याची ते आज पूर्ण होत आहे। पहिल्या दिवशी ताडोब्यामध्ये पहिल्या प्रथम जाण्याची जी उत्सुकता असते पर्यटकांमध्ये, ते उत्सुकता या ठिकाणी पर्यटकांमध्ये दिसून येत आहे। निलेश डहाट, TV9 मराठी, ताडोबा, चंद्रपूर।